तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सेलू तालुक्यातील बोर जलाशय हा परिसरातील मच्छीमार व मजूर कुटुंबियांचे उपजीविकेचे प्रमुख आधार आहे। परंतु मत्स्य व्यवसाय कंत्राटी बाहेरील खाजगी कंपनीला देण्यात आल्याने मजुरावर उपासमारीची पाळी आली आहे। या कंत्राट प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करून मजुरांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने डॉ. मोहन रायकवार यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करून आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, वर्धा। बोर जलाशयातील जे कंत्राटीकरण आहेत ते कंत्राटीकरण 5 वर्षासाठी असते। शासनाने यावर्षी ते कंत्राट 10 वर्षासाठी दिलेलं आहे। पहिली मागणी आमची आहे की तो कंत्राट 10 वर्षाचा रद्द करून 5 वर्षासाठी झाला पाहिजे। दुसरी मागणी आहे हे आमचे जे बांधव आहेत मच्छीमार मंडळ आहे यांचे, त्यांच्या माध्यमातून यांना रोजगार दिला जातो, परंतु यावर्षी त्या ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे देऊन ठेका घेतला असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे रोजगार जो आहे जे त्यांना पाहिजे 500 रुपये रोज पाहिजे तो 500 रुपये रोज ते द्यायला तयार नाही। म्हणून त्या ठेकेदाराकडून त्यांना तो रोजगार जर मिळत नसेल तर तो ठेका त्या ठेकेदाराला का मिळावा? कारण हा सगळा जो व्यवसाय आहे हे आमचे भोई समाजाचे बांधव त्या बोर धरणच्या तलावाच्या भरोश्यावर हिंगणी गावातील आजूबाजूच्या खेड्यातील हा समाज जगतो आहे। त्यांना उपासमारीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। गोरगरीब लोक त्यांच्या मुलाबाळाचं शिक्षणाचा विषय आहे, आता छोट्या छोट्या शेती आहे, त्यांना काम जर नसेल तर ते खातील काय? आणि म्हणून यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं प्रदेश अध्यक्ष आणि आमच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आलं की यांचा हा ठेका 5 वर्षासाठी करावा आणि अन्य रोजगार द्यावा। त्यांना जो मिनिमम पैसा असतो रोज असतो ती मजुरी देण्यात यावी। परंतु मगरू ठेकेदार आणि त्या सेलू चे ठाणेदार यांनी एकत्र बसून तो निर्णय घ्यायला पाहिजे, तो निर्णय घेतला नाही। म्हणून आज बहुजन समाज पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही हे मोर्चाच्या माध्यमातून आमच्या मागण्या कळवतो आहे की यांना तो न्याय मिळाला पाहिजे आणि तो ठेका 5 वर्षाचा असला पाहिजे। जर तो मिळाला नाही तर त्या ठेकेदाराला त्या बोर धरणच्या धरणामध्ये तलावामध्ये आम्ही पाय ठेवू देणार नाही असा इशाराही बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आज या माध्यमातून आम्ही देतोय।